नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सिपल पदभरती जाहिरात पाहणार आहोत. रिक्वायर्ड पाहिजेत ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट ऑफ प्रिन्सिपल फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स. पात्र उमेदवारांकडून प्रिन्सिपल या पदासाठी, प्राचार्य या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. नेम ऑफ द संस्था ऑब्लिक कॉलेज, संस्थेचे नाव किंवा कॉलेजचे नाव दिले आहे श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था धुळे 424005. मित्रांनो, ही जाहिरात श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था धुळे जिल्ह्यातील जाहिरात आहे. प्राचार्य किंवा प्रिन्सिपल या पदाची या श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेमध्ये पदभरती करण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. सिरियल नंबर 1, डेसिग्नेशन, पदाचे नाव किंवा पद किंवा हुद्दा प्रिन्सिपल, प्राचार्य या पदाची पदभरती करण्यात येत आहे. नंबर ऑफ पोस्ट, एकूण 2 जागा प्रिन्सिपल या पदाच्या या ठिकाणी दिलेल्या संस्थेमध्ये, धुळे येथील संस्थेमध्ये भरण्यात येत आहे. नेचर ऑफ पोस्ट, ग्रँटेड ऑब्लिक नॉन ग्रँटेड ऑब्लिक परमनंट नॉन ग्रँटेड. तर यापैकी ही संस्था ग्रँटेड संस्था आहे. कॅटेगरी आयसोलेटेड. इन्फॉर्मेशन सूचना, मिनिमम क्वालिफिकेशन फॉर अपॉइंटमेंट टू द पोस्ट ऑफ प्रिन्सिपल इन कॉलेजेस ॲज पर UGC रेग्युलेशन्स 2018 and GR date 8 March 2019 and 10 May 2019. तर दिलेल्या GR नुसार मिनिमम क्वालिफिकेशन जी काही आहे ती खाली दिली आहे. एलिजिबिलिटी, शैक्षणिक पात्रता 1, मुद्दा क्रमांक 1, PhD डिग्री. 2, प्रोफेसर ऑब्लिक असोसिएट प्रोफेसर विथ ए टोटल अप्रूव्ड सर्व्हिस ऑब्लिक एक्सपिरियन्स ऑफ द ॲटलिस्ट 15 इयर्स ऑफ टीचिंग. तर या ठिकाणी प्रोफेसर किंवा असोसिएट प्रोफेसर म्हणून कमीत कमी 15 वर्ष शिकवण्याचा अनुभव आवश्यक आहे. ऑब्लिक रिसर्च इन युनिव्हर्सिटीज, किंवा रिसर्च पाहिजे युनिव्हर्सिटी विद्यापीठामध्ये, कॉलेजेस अँड अदर इन्स्टिट्यूशन ऑफ हायर एज्युकेशन. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3, ए मिनिमम ऑफ 10 रिसर्च पब्लिकेशन्स इन पियर रिव्ह्यूड, कमीत कमी 10 रिसर्च पब्लिकेशन्स झालेले असणे आवश्यक आहे पियर रिव्ह्यूड. ऑर UGC लिस्टेड जर्नल्स, किंवा UGCच्या जर्नल्समध्ये ते 10 रिसर्च पेपर पब्लिश झालेले असणे आवश्यक आहे. अँड मुद्दा क्रमांक 4, ए मिनिमम ऑफ 110 रिसर्च स्कोर ॲज पर अपेंडिक्स 2 टेबल 2. त्यानंतर आहे B, टेन्युअर 5 इयर्स, 5 वर्षाचा कालावधी आहे प्रिन्सिपल या पदासाठी. ए कॉलेज प्रिन्सिपल शाल बी अपॉइंटेड फॉर ए पिरियड ऑफ 5 इयर्स. तर या ठिकाणी प्रिन्सिपल म्हणून नेमणूक करण्यात येते 5 वर्षाकरिता. एक्सटेंडेबल फॉर अनादर टर्म ऑफ 5 इयर्स ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स असेसमेंट बाय कमिटी अपॉइंटमेंट बाय द युनिव्हर्सिटी. तर या ठिकाणी विद्यापीठाने जी कोणती कमिटी अपॉइंटमेंट केली त्या कमिटीच्या आधारे आणखी 5 वर्षासाठी प्राचार्य पदाला आणखी एक्सटेंडेबल करण्यात येते. कॉन्स्टिट्यूटेड ॲज पर गव्हर्मेंट रेझोल्युशन डेटेड 8 मार्च 2019. तर 2019च्या गव्हर्मेंट रेझोल्युशननुसार या ठिकाणी हा कालावधी 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर प्राचार्यपदाचे आणखी 5 वर्षासाठी एक्सटेंडेबल राहू शकतो. इन्फॉर्मेशन सूचना, जनरल कंडिशन्स. मुद्दा क्रमांक 1, सर्व्हिस कंडिशन्स अँड अदर रूल्स विल बी ॲज प्रिस्क्राईब बाय द UGC, स्टेट गव्हर्मेंट अँड KBC नॉर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी जळगाव MS महाराष्ट्र. तर या ठिकाणी मित्रांनो, सर्व्हिस कंडिशन आणि जे अदर रूल्स आहेत हे UGCच्या नियमाप्रमाणे स्टेट गव्हर्मेंट आणि KBC नॉर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी जळगाव महाराष्ट्र यांनी प्रिस्क्राईब केल्याप्रमाणे राहणार आहे. मुद्दा क्रमांक 2, द ओरिजिनल सर्टिफिकेट्स मस्ट बी प्रोड्यूस ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू. तर या ठिकाणी मुलाखतीच्या वेळी किंवा मुलाखतीच्या दिवशी मूळ प्रमाणपत्रे किंवा मूळ ओरिजिनल सर्टिफिकेट्स हे त्या ठिकाणी तुम्हाला सोबत ठेवायचे आहे किंवा तुमच्याकडे उपलब्ध असायला पाहिजे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3, कॅन्डिडेट्स ऑलरेडी एम्प्लॉईड मस्ट सबमिट देअर ॲप्लिकेशन थ्रू प्रॉपर चॅनल. जे कोणी उमेदवार सर्व्हिसमध्ये आहे त्यांनी प्रॉपर चॅनल थ्रू आपले अर्ज सादर करायचे आहे. 4,
टी ए अँड डी ए विल नॉट बी पेड टू द कॅन्डिडेट्स. उमेदवारांना या ठिकाणी टी ए आणि डी ए या ठिकाणी उमेदवाराला दिल्या जाणार नाही. नोट्स टिप. द अपॉइंटमेंट विल बी ऑन द बेसिस ऑफ फायनल डिसिजन ऑफ ऑनरेबल हायकोर्ट औरंगाबाद बेंच रीट पिटिशन नंबर 12051/2015. तर या ठिकाणी ही अपॉइंटमेंट नेमणूक फायनल डिसिजन ऑनरेबल हायकोर्ट औरंगाबाद बेंच रीट पिटिशन नंबर 12051/2015 यांच्या निर्णयानंतरच ही नेमणूक दिल्या जाणार आहे. डिटेल्स ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट आर अवेलेबल ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट. अधिक माहिती या जाहिरातीबद्दल अधिकचा तपशील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यापीठाचे संकेतस्थळ दिले आहे. ॲप्लिकेशन गिविंग फुल डिटेल्स अबाउट एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स एक्सपिरियन्स अँड रिसर्च ETC. अर्जामध्ये फुल डिटेल्स एज्युकेशनल क्वालिफिकेशनबद्दल द्यायचं आहे. त्याचबरोबर एक्सपिरियन्स आणि रिसर्च संशोधनाबद्दलसुद्धा माहिती त्यामध्ये असायला पाहिजे अर्जामध्ये. अलॉंग विथ डॉक्युमेंट शूड रीच ॲट द ॲड्रेस गिवन बिलो विदिन 15 days ऑफ द पब्लिकेशन ऑफ दिस ॲडव्हर्टाइजमेंट. तर हे सर्व डॉक्युमेंट्स 15 दिवसापर्यंत जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसापर्यंत पोहोचेल या बेताने पाठवायचे आहे किंवा 15 दिवसाच्या आत जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत आपले अर्ज एज्युकेशनल क्वालिफिकेशन सहित अनुभव आणि रिसर्च पेपर किंवा संशोधनासहित हा अर्ज 15 दिवसाच्या आत जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पाठवायचा आहे. ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स द चेअरमन श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था सेंट्रल ऑफिस नॉर्थ पॉईंट स्कूल कॅम्पस विद्यानगरी देवपूर धुळे 424005. तर मित्रांनो या ठिकाणी अर्ज पाठवण्याचा किंवा अर्ज सादर करण्याचा पत्ता दिला आहे. द चेअरमन श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था सेंट्रल ऑफिस नॉर्थ पॉईंट स्कूल कॅम्पस विद्यानगरी देवपूर धुळे 424005. तर या ठिकाणी मित्रांनो मराठीमध्ये काही भाषांतरामध्ये काही चुकी दिसल्यास इंग्रजी वाक्याचा अर्थ आपण समजून घ्यावा. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. डिटेल या जाहिरातीबद्दल किंवा पदांविषयी जी माहिती आहे या ठिकाणी विद्यापीठाचे संकेतस्थळ दिले आहे. त्या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स म्हणजेच एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि रिसर्च या पद्धतीने सर्व माहिती दिलेली आहे. आपले अर्ज या संपूर्ण तपशिलासह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत प्रिन्सिपल किंवा प्राचार्य या पदासाठी आपण या ठिकाणी अर्ज पाठवू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.